हे बघा, हा समोर दिसतोय तो आपला मेन रोड, जो आपला आसू गावातनं आला. ॲक्च्युली तो 60 फुटाचा रोड आहे. आणि हे सगळे आपली गेली, ही सगळी शेती आपली. हे सगळं आहे नारळ. ही सगळी नारळ हे समोर दिसत आहे ते तुम्हाला सगळे चिक्कू आहे. बांबू देखील भरपूर लावले आहे बरं का. चिक्कू हा सगळा लावलेला आहे. तुम्हाला मेन रोडवरती एकदा घेऊन जातो म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. तर हा समोर आपला डायरेक्ट मेन रोड. आणि ही सगळी आपली 5 एकरची जागा. म्हणजे तसं उत्पन्न वगैरे छान आहे. किमतीच्या मानाने उत्पन्न तुम्हाला चांगलं मिळेल. अजून बऱ्याचशा काही काही उत्पन्नासाठी लागवड देखील करते. हा आला आपला सिमेंटचा रोड. ही झाली बाग सुरू इथून. ही फ्रंटची सगळी आपली फळझाडं. मागच्या बाजूला आपली दिसते ती ही ऊसाची शेती. तर ही आहे 1 कोटी लिटर साठवणूक करण्याची क्षमता असलेलं शेततळ आहे. बरं, या शेततळ्यामध्ये पाणी येतं कुठून बघा. इथे टाकी दिसते का. त्या टाकीमध्ये 3 मोटर आपण टाकलेले आहेत. आणि ते शेजारीच आहे कालवा. इथून नीरा नदी माया ते फक्त 700 मीटरवरती आहे. आणि जे कालव्यातनं पाणी सोडतात ते इथं या टाकीमध्ये घेतात. टाकीतनं हे पाणी 3 मोटरचे पाईप दिसत आहेत का, हे पाणी असं येतं आपलं शेततळ्यामध्ये. आणि हे पूर्ण आता आपण वरती आल्यामुळे समोर तुम्हाला दिसेल पूर्ण. तर पूर्ण 5 एकरचं क्षेत्र हे टोटल बागायती क्षेत्र आहे. आणि ह्या बाजूला ही खाली आपली विहीर आहे. जिवंत झऱ्याचं पाणी. तर ही तुम्हाला खाली विहीर दाखवतो. या विहिरीमध्ये मे महिना, मे काय आता आज 1 जून आहे. 1 जूनला ही एवढी मोठी विहीर. आणि समोर दिसते का तुम्हाला हे जे पाणी वाहतं आहे, हे आहे जिवंत झरे. हे सगळं पाणी पाझरताना दिसतंय का. म्हणजे इकडे एक झरा आहे आणि हे सगळे तरी 3 झरे होते, त्यातला एक झरा यांनी बंद केला आहे. आणि एवढं पाणी या विहिरीमध्ये असतं. अशी ही विहीर. समोर बघा तुम्हाला पक्षींनी घरटं बांधले दिसते का. त्याला सुगरण म्हणतात, सुगरणीचं घरटं म्हणतात. या निसर्गाचा चमत्कार येतो. आणि हे जे पाणी वाहतं आहे, जून 1 तारखेचा आजचा व्हिडिओ, म्हणजे हा पण एक निसर्गाचा चमत्कारच आहे. इथे तुम्हाला दिसते हे पंप हाऊस लावलेलं आहे. त्यानंतर लाईट आहे. HP च्या 3 मोटर आहेत. 2 HP, 3 HP आणि 5 HPच्या. तर हे सगळं टँक कसली होई गोलवर साइन फिल्टर आहे. काय तो. ड्रिपचा साइन फिल्टर. अच्छा, हा ड्रिपचा साइन फिल्टर आहे. आणि हे सगळं इथे लाईटचे कनेक्शन आहेत. तर चला, अजून भरपूर जागा बघायची आपल्याला. चला, टोटल किती 6 मोटर आहेत का. 7 HP च्या 2. हां 5 HP च्या 2. हां आणि 2 HP च्या 2. हां. आणि विहिरीतले सिंगल फेजचा 3 HP च्या 2. ते कंटिन्यू सिंगल फेज लाईटवर चालतं. अच्छा, असं आहेत का. 3 फेज वेगळा आणि सिंगल फेज. म्हणजे ह्या प्लॉटमध्ये फक्त 7 मोटर आहेत. हो. बरं, आता इथं काय पीक एवढ्यात घेतलेलं दिसत नाही पण. नाही नाही, हे पीक काही शेततळ्यामुळे विहिरीमुळे हे सारखं जायला यायला लागतं म्हणून हे ठेवलं याचं. अच्छा अच्छा अच्छा. सारखं जातं ना. कासव सुद्धा हां, आपण सोडले. म्हणजे आत्ता जागेमध्ये बघा, हे तुम्हाला बांधावर सगळे दिसतील. हे नारळ लावलेले आहेत. समोरच्या बाजूला ऊस आहे. चला बघू दे. तर ही समोरची तुम्हाला जी दिसते ऊसाची शेती, तर ही सगळी आपली 5 एकरची जागा. बरं, मेन जो सिमेंटचा रोड आहे, म्हणजे हे गावाचं नाव आसू आहे. आणि सिमेंटचा रोड तसंच पुढे जाम म्हणून गाव आहे, त्या रोड तिथे कनेक्ट होतो. बरं, जाम गाव इथून 2 किलोमीटर आहे. आणि पलीकडं सोलापूर जिल्हा सुरू होतो. त्यानंतर हे आपलं शेततळ आहे. आणि समोरच्या बाजूला टॉवर दिसतोय का, तर तिथे तावशी म्हणून गाव आहे. तिथं आपलं पुणे जिल्हा. म्हणजे बरोबर 3 जिल्ह्याच्या कोपऱ्यावरती असलेलं हे आसू गाव. म्हणजे सातारा जिल्ह्याचं अगदी शेवटचं टोक आहे. आणि शेजारी सोलापूर आणि पुणे जिल्हा, असं हे आसू गावामध्ये ही पूर्ण प्रॉपर्टी. हे समोरच्या बाजूला आहे नीरा नदी 700 मीटरवरती. कालवा आपल्या जागेला लागूनच आहे. शेजारी विहीर तुम्हाला दाखवली, टाकी केलेली दाखवली. टाकीतनं पाणी डायरेक्ट इथे येतं. ही सगळी आपली पूर्ण ऊसाची शेती. 80 टन ऊस येतो एकरी. म्हणजे 5 एकरचा साधारणतः 400 टन ऊस येतो. ही सगळी साईडने तुम्हाला दिसतं ती सगळी नारळाची झाडांची लागवड केलेली आहे. नारळ साधारणतः 100 एक नारळ आहेत. त्यानंतर जागेमध्ये आंबा साधारणतः 30-35 आहे.
पेरू आहे, चिक्कू आहे, त्यानंतर डाळिंब आहे. तर अशी अनेक झाडं आहेत आणि अशी पूर्ण बागायती. बरं, वर्षभर तुम्हाला इथं पिकं घेता येतात बरं का. आत्ता मध्ये ह्यांनी काहीतरी हरभरा पण लावला होता, आंतरपीक घेतात ऊसाच्या मध्ये. त्याच्यामध्ये हरभरा तुम्ही घेऊ शकता, गहू करू शकता, ज्वारी, बाजरी, अशी अनेक पिकं तुम्ही वर्षभर इथं घेऊ शकता. बरीचशी जागा अजून मोकळी आहे. तर ज्याला शेतीची आवड आहे आणि जागा जर काय पाहिजे असेल, बागायती शेती आणि भरपूर पाणी असलेली शेती जर हवी असेल, बेस्ट जागा आहे. पुण्यापासून साधारणतः एक 125 किलोमीटर अंतरावरती आहे आणि मेन आपला पंढरपूर हायवे आहे. त्या हायवेपासून साधारणतः एक 30 किलोमीटर अंतरावरती ही जागा आहे. गावाचं नाव आसू, फलटण तालुका, जिल्हा सातारा. फोन करा. 40 लाख रुपये एकर रेट जागा विकायची. धन्यवाद.